नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आहे स्मिता देशमुख. आशा आहे की तुम्ही बरे आहात. हे खूप छान आहे. चला, सत्र सुरू करूया. विद्यार्थ्यांनो, तुम्ही सर्वांनी तुमच्या घरात जाऊन तुमच्या घरात ठेवलेल्या वस्तू शोधाव्यात आणि त्या कशापासून बनल्या आहेत ते शोधावे. तसेच तुमचे घर बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरले गेले ते शोधा. ते कच्चे घर असो की पक्के घर, ते लोखंड, ॲल्युमिनियम, सोने, चांदी, तांबे इत्यादींचे असो किंवा माती, वाळू, सिमेंट इत्यादींचे असो. जर तुम्ही तुमच्या घराभोवती पाहिले तर तुम्हाला चिखल, विटा किंवा फक्त मातीपासून बनलेल्या भिंती सापडतील, सिमेंट आणि वाळूने जोडलेल्या. तुमचे घर पांढऱ्या चुन्याने पांढरे केलेले असू शकते. तुमचे फरशी कडप्पा दगडांनी सजवलेले असू शकते. खांब आणि राफ्टर ग्रेनाइट दगडांपासून बनवलेले असू शकतात. म्हणून या सर्वांना खनिजे म्हणतात. आज सामाजिक अभ्यासात इयत्ता 8वी मध्ये आपण खनिजे, खाणकाम आणि ऊर्जा संसाधनांबद्दल शिकणार आहोत. तुम्ही याबद्दल शिकू शकाल. आपल्या घरातील खनिजे अक्षय आणि अक्षय संसाधने, काही महत्त्वाचे खनिज संसाधने आणि त्यांचे उपयोग, संपत्तींचे प्रकार, धातू आणि अधातू, खनिजे, खनिजे काढण्याच्या विविध पद्धती, खनिजांचे संवर्धन. महत्त्वाचे शब्द: खनिज, एक मौल्यवान किंवा उपयुक्त रासायनिक पदार्थ जो जमिनीत नैसर्गिकरित्या तयार होतो. इंधन, उष्णता किंवा शक्ती प्रदान करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ, सहसा जाळून. पर्यावरणवादी, अशी व्यक्ती जी पर्यावरणात रस घेते किंवा त्याचा अभ्यास करते आणि मानवी क्रियाकलापांमुळे त्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. चमक, सौम्य चमक किंवा मऊ चमक. विद्राव्यता, विरघळण्याची क्षमता
विशेषतः पाण्यात. या धड्याचा संकल्पना नकाशा आहे. तुम्हाला या गोष्टी कुठून मिळतात? यापैकी बहुतेक पदार्थ प्रत्यक्षात खनिजे आहेत, जे आपल्याला पृथ्वीवरून मिळतात. पुन्हा, जर तुम्ही तुमच्या घराभोवती फिरलात, तर तुम्हाला लोखंड, तांबे, शिस, क्रोम, ॲल्युमिनियम इत्यादी धातूंपासून बनवलेल्या अनेक वस्तू आढळतील. तुम्ही चांदी किंवा सोन्याचे दागिने घातले असतील. हे असे धातू आहेत जे नैसर्गिक स्रोतास मूलांकनापासून वेगळे केले जातात किंवा काढले जातात, जे खनिजे देखील आहेत. आपण पेट्रोल, डिझेल आणि केरोसिन सारखी इंधने वापरतो. ही देखील कच्चा पेट्रोलियम नावाच्या खनिज तेलांपासून काढली जातात. कोळसा आणि वायू सारखी इतर प्रकारची इंधने जी खनिजांशी रूपे आहेत. खरं तर विहिरी किंवा बोअरवेलमधून आपल्याला मिळणारे भूजल देखील एक खनिज आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पृथ्वीखालील नैसर्गिकरित्या मिळणारे जवळजवळ काहीही, जे वनस्पती आणि प्राण्यांच्या स्वरूपात नसते, एक खनिज आहे. तुम्हाला माहित आहे का, तुमच्या अन्नातील मीठ आणि तुमच्या पेन्सिलमधील ग्रॅफाइट देखील खनिज आहे. निसर्गाने उद्भवणारा पदार्थ ज्याची निश्चित रासायनिक रचना असते, तो खनिज असतो. खनिजे जागेवर समान रीतीने वितरित केली जात नाहीत. ते एका विशिष्ट क्षेत्रात किंवा खडकांच्या रचनेत केंद्रित असतात. काही खनिजे अशा ठिकाणी आढळतात जिथे सहसा प्रवेश करता येत नाही, जसे की आर्क्टिक महासागराचा तळ किंवा अंटार्क्टिका. नवीकरणीय आणि न नवीकरणीय क्षयक्षम संसाधने पर्यावरणवादी दोन प्रकारच्या संसाधनांमध्ये फरक करतात: अक्षय आणि क्षयक्षम. नवी नवीकरणीय संसाधने म्हणजे अशी संसाधने जी पुनरुज्जीवित केली जाऊ शकतात, जसे की लाकूड. जर आपण एखादे झाड तोडले, तर काही दुसरे झाड लावू शकतो आणि आशा करू शकतो की काही वर्षांनी तेवढेच लाकूड देईल. तर क्षयक्षम संसाधने म्हणजे अशी संसाधने जी पुनरुज्जीवित केली जाऊ शकत नाहीत किंवा पुन्हा तयार करण्यास लाखो वर्ष लागतात.
जर आपण त्यांचा वापर करत राहिलो तर आपण अशा टप्प्यावर पोहोचू शकतो जिथे आपल्याकडे यापैकी कोणतेही खनिज राहणार नाही. उदाहरणार्थ सोने. खोल खाणींमध्ये ते खूप मर्यादित प्रमाणात आढळते. तसेच कोळसा किंवा पेट्रोलियम हे नूतनीकरणीय नाहीत. पृथ्वीवर या खनिजांची मर्यादित मात्रा उपलब्ध आहे. जर आपण ही खनिजे संपवली तर भविष्यात ती आपल्याला उपलब्ध राहणार नाहीत. हे ऊर्जेचे क्षयक्षम आणि अक्षय्य नसलेले स्रोत आहेत. मला आशा आहे की तुम्हाला अक्षय्य आणि अक्षय्य ऊर्जेचे अक्षय्य स्रोत समजले असतील. तुम्हाला माहित आहे का, खडक म्हणजे एक किंवा अधिक खनिजांचा समूह असतो. परंतु खनिजाच्या घटकाची निश्चित रचना नसते. ज्या खडकांमधून खनिजे उत्खनन केली जातात त्यांना अयस्क म्हणून ओळखले जाते. जरी 2800 पेक्षा जास्त प्रकारची खनिजे ओळखली गेली असली तरी फक्त 100 खनिजे अयस्क खनिजे मानली जातात. चला काही महत्वाची खनिजे आणि त्यांचे उपयोग पाहूया. काही महत्वाची खनिजे आणि त्यांचे उपयोग. आधुनिक उद्योगात आपण अनेक प्रकारची खनिजे वापरतो. काही महत्वाची खनिजे आहेत. लोह धातू, हेमटाइट आणि मॅग्नाइट. आपल्या राज्यात लोह धातूचे साठे उपलब्ध आहेत. हे प्रामुख्याने स्टील, पॅलाटायझेशन, स्पंज आयर्न आणि पिग आयर्न उद्योगांमध्ये वापरले जाते आणि ते जपानला निर्यात केले जाते. मिका हे एक चमकदार खनिज आहे आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यात अनेक गुणधर्म आहेत जे ते उपयुक्त बनवतात. ते पातळ थरांमध्ये येते आणि वीज आणि उष्णतेचे वाहक नाही. चुना दगड ते सिमेंट, कार्बाइड, लोखंड आणि स्टील. सोडा, राख, रसायन, साखर, कागद, खत आणि काच उद्योगांमध्ये वापरले जाते.
ग्रेनाइट हे कटिंग आणि पॉलिशिंग उद्योग, सजावटीचे पॅनल, स्मारके, फ्लोअरिंग पॅनलमध्ये वापरले जाते. मॅग्नीज ते पोटॅशियम परमॅंगनेट, फेरो मिश्र धातू, लोखंड आणि स्टील, बॅटरी, रसायने, सिरॅमिक आणि काच उद्योगात वापरले जाते. बेराइट्स हे धातूंचा एक गट आहे ज्यातून बेरेनियम नावाचा घटक काढला जातो. बेरेनियम औद्योगिक आणि वैद्यकीय कारणांसाठी वापरला जातो. बॅरानाइटचा वापर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूसाठी खोल खड्डे खोदण्यासाठी देखील केला जातो. फील्डस्पार एक खनिज पाषाण सोमकात हे काच आणि सिरॅमिक भांडी जसे की वॉश बेसिन इत्यादी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालांपैकी एक आहे. खनिजे वेगवेगळ्या प्रकारच्या भूगर्भीय वातावरणात वेगवेगळ्या परिस्थितीत तयार होतात. ते कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय नैसर्गिक प्रक्रियांद्वारे तयार केले जातात. ते त्यांच्या भौतिक गुणधर्म जसे की रंग, घनता, कडकपणा आणि द्राव्यता यांसारख्या रासायनिक गुणधर्मांचे आधारे ओळखले जाऊ शकतात. खनिजांचे प्रकार रचनेच्या आधारावर खनिजे प्रामुख्याने धातू आणि अधातू खनिजे म्हणून वर्गीकृत केली जातात. धातू खनिजांमध्ये कच्च्या स्वरूपात धातू असतो. धातू हे कठीण पदार्थ आहेत जे उष्णता आणि वीज चालवतात आणि चमक दर्शवतात. लोह खनिज, बॉक्साइड आणि मॅंगनीज धातू ही काही उदाहरणे आहेत. धातू खनिजे अधातू खनिजांमध्ये धातू नसतात. चुनखडी, अभ्रक आणि जिप्सम ही अशा खनिजांची उदाहरणे आहेत. कोळसा आणि पेट्रोलियम सारखी खनिजे इंधने देखील धातू नसलेली खनिजे आहेत. खनिज उत्खनन
ड्रिलिंग किंवा उत्खनन करून काढता येतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील गाडलेल्या धातूंमधून खनिजे बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला खाण म्हणतात. उथळ खोलीवर असलेली खनिजे पृष्ठभागाचा थर काढून बाहेर काढली जातात. याला ओपन कास्ट मायनिंग पृष्ठभाग खाण तंत्र म्हणतात. खूप खोलवर असलेल्या खनिज साठ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शाफ्ट नावाचे खोल बोअर बनवावे लागतात. याला शाफ्ट मायनिंग म्हणतात. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खूप खाली आढळतात. खोल विहिरी खोदून काढल्या जातात. यालाच ड्रिलिंग म्हणतात. पृष्ठभागाजवळ असलेली खनिजे उत्खनन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेद्वारे सहजपणे खोदली जातात. खनिजांचा वापर खनिजांचा वापर अनेक उद्योगांमध्ये केला जातो. रत्नांसाठी वापरले जाणारे खनिज सहसा कठीण असतात. नंतर ते दागिन्यांसाठी विविध शैलीमध्ये सेट केले जातात. तांबे हा नाण्यांपासून पाईपपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरला जाणारा आणखी एक धातू आहे. कम्प्युटर उद्योगात वापरला जाणारा सिलिकॉन क्वार्ट्ज पासून खनिज स्फटिक मिळवला जातो. त्याच्या धातूपासून मिळवलेले ॲल्युमिनियम बॉक्साईड ऑटोमोबाईल्स आणि विमानांमध्ये बाटलीबंद उद्योगात इमारतींमध्ये आणि अगदी स्वयंपाकघरातील भांड्यांमध्ये वापरले जाते. खनिजांचे संवर्धन खनिज हे क्षयक्षम संसाधन आहे. खनिजे तयार होण्यासाठी आणि सांद्रता येण्यासाठी हजारो वर्ष लागतात. मानव ज्या दराने हे खनिजे वापरतात त्या दरापेक्षा निर्मितीचा दर खूपच कमी आहे. खाणकाम प्रक्रियेत होणारा अपव्यय कमी करणे आवश्यक आहे. धातूंचे पुनर्वापर हा खनिज संसाधनांचे जतन करण्याचा आणखी एक मार्ग आहे.